घेणं फार गरजेचं असेल. दोन्ही संघाचं 12 खेळाडू आमच्या संरक्षण कक्षामध्ये पाठवून द्या. तुमचा 12 खेळाडू पाठवून द्यायचे आहेत. सचिन पाटील या ठिकाणी सज्ज होतोय. आमचे गुणलेखक ज्या मागील 4 वर्षांमध्ये सचिन पाटील यांनी चांगलं गुणलेखन केलेले या स्पर्धेमध्ये बघू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर. यावेळेस पहिला चेंडू फक्त हलक्या हाताने ग्लान्स केला होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेने खातं खोललं जाते फलंदाज राहुल याचं आणि संघाचं सुद्धा खातं खोललं जाते. नक्कीच संत सावध सुरुवात इथे आपण पाहतो ना. नक्कीच पॅन्थर बॉयज या संघामार्फत मुदस्सीर पुन्हा गोलंदी मार्कवर. हळव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण बघितला. हँडल एजला चेंडू लागला होता. यष्टीरक्षक त्या ठिकाणी जातो. चेंडू फील्ड करतो. त्याच्या अगोदर मात्र कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. निधव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर 1 या धावसंख्येवर. पहिलाच मनसुबा व्यक्त केला होता आणि त्यानंतर चेंडू खेळला गेला. त्या कारणास्तव हा निर्धाव चेंडू. मुदस्सीर यावेळेस शफल होऊन मारतोय. चेंडूला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मागून क्षेत्ररक्षक बांधतो मात्र अडवू शकत नाही. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एक चांगल्या चेंडूची निवड केली होती कारण ज्या पद्धतीनं आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा जो प्रयत्न केला होता आणि चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्राच्या मागे जातोय 4 धावांसाठी. अप्रतिम चौका. यावेळेस आपण बघतोय चेंडू जातोय बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लाईनच्या दिशेने. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय मात्र रोखलं गेलेलं आहे. लेग बायचा इशारा पंचांचा. 1-2 अतिरिक्त धावा मिळतात आणि या 2 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. नक्कीच आता मात्र एक धावगतीला आकार मिळतोय आणि 7 धावा अंकित करताना इथे पॅन्थर बॉयज या संघाला आपण पाहतोय कारण सुरुवात ही अतिशय महत्वाची असते. आज आपण ज्या गगनभेदी इमारती पाहतोय त्याचा पाया हा मजबूत आहे. त्याच कारणास्तव त्यांचं आयुष्यमान आणि त्याची जी काही मजबूती आहे ती अतिशय चांगल्या दर्जाची आहे. पुन्हा एकदा मुदस्सीर ओव्हरफिच डिलिव्हरी ऑन द राइज केलेला आहे. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजनला कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. मस्त है तेरी जवानी बड़ी मस्त मस्त. धावसंख्या पोहोचलेली ती 11 या धावसंख्येवर. पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि अतिशय चांगली फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॅन्थर बॉयज या संघामार्फत होताना दिसते आपल्याला. पुन्हा राईट अबाउट द विकेट. यावेळेस ऑन द राईट हवेमध्ये चेंडू आहे मात्र 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत जातात. अप्रतिम झेल टिपला जातो मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकामार्फत. एक अतिशय चांगला झेल म्हणावा लागेल. कॅच ऑफ द डे. फलंदाज बाद. पाहू शकता की कशा पद्धतीने चेंडूला लिफ्ट केला. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूला नजर अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवून टिपण्याचा प्रयत्न करतात आणि अंतिम क्षणाला चेंडू हातामध्ये विसरतोय. समाधान व्यक्त करतोय आणि झेलच्या स्वरूपात हा पहिला फलंदाज बाद. निश्चितच अप्रतिम झेल टिपला जाते. बघितलं पण चीप केलं होतं चेंडूला. ऑन द राईटचा थोडासा चीप केलं होतं. हवेमध्ये भरपूर वेल होता मिड ऑफचा आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक सुद्धा त्या ठिकाणी धावत गेला होता मात्र मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने सुरेख झेल टिपलेला आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद. प्रेम फलंदाज बाद होता. पहिला मोहरा बाद. संघाची धावसंख्या 11 धावा. 1 षटकाची समाप्ती. 1 षटकाची समाप्तीनंतर 1 बाद 11 धावा. निश्चितच काय म्हणशील संदीप पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर? नक्कीच एक सन्मानजनक षटक आपण पाहतोय. संमिश्र षटक इथे दोन्ही संघाच्या बाजूनं कारण एक महत्वाचा फलंदाज देखील बाद झालाय. मात्र जी पॉवरफुल फलंदाजी आपण पाहतोय ते पॉवरफुल फलंदाजीचा एक थोडासा अंकुश एक थोडासा प्रत्यय देतोय तो पॅन्थर बॉयज हा संघ. नक्कीच tenniscricket.in चे संस्थापक संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच करतोय. संपूर्ण जगभरात या स्पर्धेची चर्चा होते. 1,50,000 व्ह्युअर्स फेसबुकवर लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं पाहतायत. निश्चितच 1.5 लाख प्रेक्षक या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून आणि फेसबुकवरून या लाईव्ह टेलिकास्टचा आनंद घेताना दिसतात. जे प्रेक्षक युट्यूबवरून आणि फेसबुकवरून हे सामन्याचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा या रणजित चषकमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. वेलकम एव्हरीबॉडी. 1 षटकाची समाप्ती. धावसंख्या 11. 1 बाद.
गोलंदाज समोरच्या एंडकडून येतोय निलेश. कॉलेज एंडकडून मारा करतोय. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिला होता चेंडूला यष्टीरक्षकासाठी. यष्टीरक्षक सुद्धा चुकतोय, मात्र सिली मिड ऑफच्या दिशेने चेंडू गेला होता. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. या एक धावाने धावसंख्या पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. 22चा इशारा पंच अनिल वाघेले यांचा. धावसंख्या 12 या धावसंख्येवर पोहोचते. नक्कीच निश्चितच बॅटचा स्पर्श झाला नव्हता आणि तदनंतर आपण पाहतोय चेंडू गेला होता, त्यामुळे 22चा इशारा झाला. पुन्हा एकदा या वेळेला आपण बघतोय अतिशय सुरेख डिलेव्हरी, अप्रतिम डिलेव्हरी. खेळपट्टी जर आपण विचार केला तर अप्रतिम अशी खेळपट्टी बनवलेली आहे. खेळपट्टी बनवणारे मला वाटतं त्यांचं नाव डब्लू ज्यांना म्हटलं जाते. अप्रतिम खेळपट्टी बनवलेली आहे, एक पाटा पिच बनवलेली आहे. आणि जर खेळपट्टीची रुंदी जर आपण बघितली अप्रतिम ठेवलेली आहे, जशी इंटरनॅशनल लेवलची खेळपट्टी असते त्या प्रकारची ही खेळपट्टी बनवलेली आहे खेळपट्टी बनवणाऱ्यांनी. नक्कीच लेदर क्रिकेटसाठी अशी खेळपट्टी उभारली जाते किंवा असते, त्याप्रमाणे ही खेळपट्टी. निलेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला स्ट्राईकवर फलंदाज येतो राहुल. राहुल चांगला फलंदाज आहे, मात्र वन साइड स्पोर्ट वर्तन नगर संघाचा राहुल ज्यांनी काय जबरदस्त फलंदाजी केली होती याच्या अगोदर. पॅन्थर बॉयज निलेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. शतरक्षण आपण बघतोय 4 शतरक्षक 30 सेकंदच्या आतमध्ये 5 बाहेर दिसतात. जनरल पुश केलं होतं चेंडूला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी येतोय, चेंडूला फेकी करतोय, मात्र फेकी खराब. या ठिकाणी बघूया काय होते. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी धावसंख्या 14 या धावसंख्येवर पोहोचते. या षटकामध्ये मोठी फटके येताना दिसत नाही आपल्याला. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं 2 चौकार आले होते, मात्र यावेळेस कुठलाही मोठा फटका आतापर्यंत दिलेला नाही गोलंदाज निलेश यांनी. नक्कीच अंकुश येथे प्रभाव जाणवतोय, वैविध्यता आणतोय आपल्या शैलीमध्ये हा गोलंदाज, आणि त्याच कारणास्तव अंकुश बसला जातोय तो धाव फलकावर. निलेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्कोप केलाय चेंडूला. प्रतिम फटकाय. चेंडू टू डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या दिशेने. कुठल्या प्रकारची संधी नाही. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया, आ देखे जरा. बघूया कोणामध्ये किती दम आहे. दोन्ही मजबूत संघ या ठिकाणी खेळताना दिसतात आणि दोन संघामध्ये एक टफ एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज निलेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचली होती ती 18 या धावसंख्येवर. 18 विथ लॉस ऑफ 1 विकेट. आणखीन काही मान्यवर आमच्या व्हीआयपी डायसवर उपस्थित होताना दिसतात. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांची नावं थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचतील. आज सकाळपासून आपण बघतोय भरपूर मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. आज शहजाद शेख, संदीप मोरे यांना आमची को अँकर रेश्मा मयेकर यांनी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. मोठा रनअप गोलंदाज निलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी. हो यावेळेस यश लागते. शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. अतिशय चांगला शतरक्षण, मात्र एक धाव काढण्यासाठी रोखू शकत नाही फलंदाजांना. 1 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या जर आपण बघितली अतिशय चांगली धावसंख्या. नक्कीच इथे विचार केला तर धाव फलकावर आपण पाहतोय एकंदरीत 19 धावा प्रति षटकामागे 9.5ची सरासरी राखतोय तो पॅन्थर बॉयज हा संघ. एकंदरीत चांगलं धावफलक उभारतोय. अजूनही आशा, अजून कारण आहे, कारण 6 षटकं ही या सामन्यासाठी दिली जात आहेत. पुन्हा एकदा निलेश लास्ट बॉल टू गो लेफ्ट आर्मनी. यावेळेस व्यवस्थित चेंडू लागत नाही बॅटला. चेंडू जातो स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. 1 धावापेक्षा जास्त काही नाही. 1 धाव्याने धावसंख्या 20 या धावसंख्येवर षटकाची सुद्धा समाप्ती होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 म्हणजे एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. जरी एक गडी बाद झाला असला तरी सुद्धा पहिल्या 2 षटकामध्ये 10च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय पॅन्थर बॉईज वर्तक नगर संघ जॉली बॉईज बुमरा संघा जोडीला. क्रिकेट हा एक असा शब्द आहे की त्या शब्दातून 7 अक्षरं निघतात आणि 7 अक्षरांतून 7 शब्दांची निर्मिती होते आणि त्या 7 शब्दांतून एक अर्थ निघतो, एक बोध निघतो. निश्चितच हे आमचे व्हीआयपी डाईस तुम्ही पाहू शकता.
द जिमचे ऑनर महेशजी, त्यानंतर रणजी स्पोर्ट अँड रणजी फाउंडेशनचे करता धर्ता श्रीकांत भोईर, त्यांच्या बाजूला आणखीन काही आमचे अतिथी या व्हीआयपी डाईसवर आपल्याला दिसतात. निश्चितच अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आमच्या कॅमेरामॅनच्या टीम कडून अतिशय सुंदर टेलिकास्ट केलं जाते. जवळजवळ 1.5 लाख पेक्षा जास्त प्रेक्षकांनी आतापर्यंत या लाईव्ह टेलिकास्ट पाहिलेला आहे युट्यूबच्या माध्यमातून. दोन षटकाची समाप्ती, धावसंख्या 20 धावा. जिशान गोलंदाजी मार्क करतोय. तिसरा गोलंदाज कंटिन्यू तिसरा गोलंदाज वापरतो. पहिला मुदतसीर 11 धावा दिल्या, दुसरा निलेश याने 9 धावा दिल्या होत्या आणि आता जिशान गोलंदाजी मार्कवर येतोय. व्हीआयपी डाईस सँड कडून मारा करेल जिशान. स्ट्राईकला फलंदाज आहे तो किसन. किसन एक अतिशय चांगला फलंदाज आणि कर्णधार, ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर. ओहो, ऑन द राईज खेळला चेंडूला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजनला. शतरक्षक त्या ठिकाणी मात्र चुकी करतोय. झेल सुटला जातो. एक जीवनदान मिळते किसन याला. 2 धावा सुद्धा मिळतात. फेकी सुद्धा थोडीशी स्लो आली होती. फायदा मिळतोय, एक जीवनदान मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. नक्कीच एक जीवनदान प्राप्त झाल्यानंतर एक आशा, एक समाधान व्यक्त देखील होतंय. सुटकेचा निश्वास देखील टाकला तो फलंदाजाबद्दल. जिशान पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकला होता. अपील मात्र बॅटला चेंडू लागून गेला होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला पुन्हा एकदा जातोय. एकच धाव मिळेल. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 23 या धावसंख्येवर. नक्कीच पंचांना थोडस कोड्यात टाकण्याचा प्रश्न, मात्र इथे पंचांचं परीक्षण निरीक्षण अतिशय दक्ष आहे. त्याच कारणास्तव पंचांवर कुठलाही प्रभाव नाहीये. चांगलं परीक्षण जयंत पाटील सर आणि त्यांच्या सहकार्यांमार्फत. अनुभव हा सर्वात मोठा असतोय आणि जो आमच्या पंचांकडे अनुभव आहे तो भरपूर अनुभव आहे. त्यामुळे जी अपील जोरदार झाली होती त्याला फेटाळून लावली होती, कारण बॅटला चेंडू लागून गेला होता. धावसंख्या 23 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा जिशान आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पोच केला चेंडूला लॉंगाच्या दिशेने. एफर्टलेस शॉट. 6 धावांसाठी षटकार. राईट ओव्हर द विकेट. चेंडूची हाताळणी ऑन दी अप ऑन दी राईज. बॅकलिटला थोडस वर घेतलं होतं, चेंडूला लॉफ केलं होतं आणि चेंडू लॉंग ऑनच्या वरून जाणारा हा खणखणीत दणदणीत रणजित षटकार. निश्चितच हा बॅकलिपने हा फटका खेळला होता. फलंदाज राहुल. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने खाली क्षेत्र आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे, कुठल्या प्रकारची संधी नाही. नो चान्स फॉर द फिल्डर. डीप बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बाउंड्री बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पाहू शकता चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू वळतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामधून वेगाने. 4 धावांसाठी रणजित चौकार. हे षटक थोडेसे महागडे पडताना दिसते आपल्याला. तब्बल 13 धावा आतापर्यंत या 4 चेंडूमध्ये दिलेल्या आहेत गोलंदाज जिशान याने. स्कोर मूव्ज ऑन 23. यावेळेस अतिशय चांगला फटका आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकच धाव मिळेल. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू गेला होता. धावसंख्या 34 या धावसंख्येवर. 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आपण बघतोय अतिशय चांगली पार्टनरशिप झालेली आहे दोन फलंदाजामध्ये. जवळजवळ जर आपण बघितलं 23 धावांची पार्टनरशिप. चेंडू अंतिम चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातला. अतिशय चांगला स्वीप शॉट. स्कोअर लाईक क्रिजनला येतोय. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. 1 धावपेक्षा जास्त काय नाही. षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती ड्रिंक्स टोले मैदानामध्ये जाईल. धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अतिशय चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. आणखीन 3 षटक शिल्लक आहे. त्याच्या 3 षटकामध्ये याच प्रकारची धावसंख्या आली तर एक चांगलं टोटल उभं करू शकेल.
रणजी चषक 2018 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या पाठीमागचे हात दाखवण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. समालोचकांपासून तांत्रिक जी टीम आहे संतोष नाणेकर यांना आपण देखील पाहू शकता. कशा पद्धतीनं टेनिस क्रिकेटचं एक छोटंसं रोपटं त्यांनी लावलं होतं काही वर्षापूर्वी आणि आज त्याचा वटवृक्ष कशा पद्धतीने वर गेलाय. आपल्याला नक्कीच शुभेच्छा देखील देताना संतोष नाणेकर हे टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून एक जागतिक स्तरावर या संपूर्ण विश्वाला टेनिसचं एक वेगळेपण दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आज वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपण टेनिस क्रिकेट घर बसल्या पाहू शकतो. मात्र ते रोपटं कोणी लावलं तर नक्कीच त्याचं श्रेय जातंय ते संतोष नाणेकर या बांधवाला. त्यांनी नक्कीच टेनिस क्रिकेटचं महत्त्व जाणलं. या कलाकारांची जी कला आहे ती जागतिक स्तरावर कशापर्यंत पोहोचेल, प्रत्येक घरामध्ये ही कला कशा पद्धतीने पाहिली जाईल, न्याहाळली जाईल, त्याला प्रेम कसं अवगत होईल, या अनुषंगानं संतोष नाणेकरनी जे प्रेम दिले, जे सहकार्य दिले त्याचे नक्कीच उल्लेख आम्ही आवर्जून करतोय आणि त्याला खूप खूप धन्यवाद देतोय. नक्कीच सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. ब्रीडिंग स्टॉली मैदानाच्या बाहेर येताना दिसते आपल्याला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 35 धावा 3 ओव्हर के बाद टोटल है 35 रन. आइए आगे की 3 ओव्हर की कहानी संदीप मोरे की जुबानी. खूप धन्यवाद माझा सहकारी मित्र हेमंत पाटील, शेजाद शेख आणि अँकर रेश्मा मयेकर. दुपारच्या सत्रामध्ये या प्रांगणात या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे सर्व रणजित फाउंडेशन आणि रणजित स्पोर्ट्सचे करता धरता आदरणीय श्री देविदास भोईर साहेब आणि त्यांचे 2 सुपुत्र श्री शैलेशजी भोईर आणि श्री श्रीकांतजी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण परिवारावतीने रणजित स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वर्षाच्या सुरुवातीला एक आगळे वेगळं प्रयोजन नियोजन तब्बल 3 महिन्यापासून या स्पर्धेची आखणी बांधणी केली होती. ती नक्कीच एक शार्प माइंडेड पर्सन श्रीकांतजी भोईर यांनी आणि रणजी स्पोर्टचे सर्व शिलेदार त्यांना साथ देत आहेत. या स्पर्धेला आज आपण प्रत्यक्ष जी पाहतोय अप्रतिम रांगोळी जुचंद्री कलाकारांचं गाव असं म्हटलं होतं आणि त्या कलाकारांनी हर्षद पाटीलने एक रांगोळी साकारली. स्वर्गीय रणजित भोईर यांची प्रतिकृती. 4थ्या षटकाला प्रारंभ. हलक्याताना खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पार आदळतोय. लेग बाईचा इशारा कळवताना आमचे पंच एका धावेची भर अतिरिक्तच्या स्वरूपात एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचली ती 36 वर. पायाभरणी का महत्वाची, मधली फळी व्यवस्थित का रचणं आणि तदनंतर स्लॉग ओव्हर मध्ये मोठ्या फटकेंची लयलूट का करावी. तर नक्कीच तुम्हाला जर एक चांगलं उद्दिष्ट, चांगलं लक्ष, एक चांगलं धावफलक प्रतिस्पर्धी संघाला द्यायचं असेल तर ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. बारकावे का, तंत्रमंत्राचा वापर का, शक्तियुक्तीनं का खेळ खेळावा, तर नक्कीच या सर्व गोष्टींनी आपण ते जाणू शकता. हलक्याताना फक्त सॉफ्ट अँड जेंटल पुश करतोय. चेंडू वळतोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 1 धाव पळून पूर्ण करतोय हा फलंदाज. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 1 गडी बाद 37 धावा पॅन्थर बॉयज. निश्चितच मागील 2 चेंडूवर सिंगल्स आलेले दिसतात आपल्याला. यावेळेस अतिशय चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर पडणारा हा चेंडू होता. अतिशय चांगल्या पद्धतीने सॉफ्ट हँडने जंटर पुश केलं होतं. 1 धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते ती 37 या धावसंख्येवर. दुपारच्या सत्रामध्ये विकेट थोडीशी तप्त झाली. आता मात्र उसळी जास्त मिळणार चेंडूला. फलंदाजांना वाव मिळणार आहे. आता मात्र चेंडूला ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न. बॅकलीडला थोडस वर घेतलं होतं. चेंडूला व्ही शेप मध्ये खेळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, साजीशी फेकी. फलस्वरूप फक्त एकच धाव समाधान व्यक्त करतोय तो कर्णधार किसन. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 38 वर. वन साइड वर्तक नगर आणि विनंती असेल कल्पना टायगर स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. पहिला ऑफिशियल कॉल. षटकातील पुढचा चेंडू एजाज. सुरेख चेंडू. चेंडूला नक्कीच संरक्षणात्मक पद्धतीने खेळतोय, बचावात्मक पद्धतीने खेळतोय. चेंडूला आपण पाहतो हेलिकॉप्टर शॉट हा निवड केली होती आणि चेंडू वळतोय डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतः कर्णधार येतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या जॉली बॉयज मुंब्रा या संघाचा मुदस्सिर मात्र तत्पूर्वी 1 धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 39 वर. 39 धावा धावफलकावर उभारतोय पॅन्थर बॉयज हा संघ. पुढचा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट. सुरेख चेंडू, सुरेख फटका.
चेंडूला स्वंग केलं जात आहे. बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिड विकेटच्या मागे. अमेझिंग ग्लोरियस रणजित षटकार. यम्मा 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 ये खूबसूरत समा बहुत ही यम्मा खूबसूरत यम्मा यम्मा स्वंग किया गेंद को डीप वाइडिश मिड विकेट बाउंड्री के बाहर सीधे 6 रन के लिए. बहुत ही अच्छा शॉट किशन के बल्ले से. कैप्टन है और कैप्टन की बारी खेलते हुए किशन. नक्कीच किसन मध्ये गुणकौशल्य भरून भरून भरलेलं आहे. त्यामुळे त्याचीच ही एक वेगळी झलक तो सादर करतोय. कर्णधार पदाला साजिस त्याचं प्रदर्शन आपण पाहतोय. 6 धावांनी धावफलक पुढे सरकताना पोहोचते 45 वर. षटकातील पुढचा चेंडू सामना करताना आपण पाहतोय किसन याला एजाज राईट आर्म अराउंड विकेट. इथे मात्र नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या बाहेरील कडेले चाटून चेंडू पायावर आदळतोय. बॅट अँड पॅड होतोय. तदनंतर चेंडू वळतोय तो सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण करताना अशा पद्धतीने 4 षटकांची सांगता आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11.50च्या सरासरीनं वाटचाल करताना पॅन्थर बॉईज संघ उभारतोय एकूण 46 धावा. बिल्कुल बहुत ही अच्छा टोटल स्कोरबोर्ड के ऊपर पैंथर बॉयज टीम का 46 रन 46 रन 1 विकेट के नुकसान पे 11 रन के ऊपर पहले विकेट गिरा था. उसके बाद आप देखें 35 रनों की बहुत ही अच्छी पार्टनरशिप दो खिलाड़ी के बीच, किशन और राहुल के बीच बहुत ही अच्छी पार्टनरशिप. आपण पाहू शकता आकर्षक ट्रॉफीज कशा आहेत, कशा पद्धतीनं याला नटवलं जातंय, सजवलं जातंय, कशा पद्धतीने त्याची आखणी केली जाते. अशा या अप्रतिम ट्रॉफीज स्वर्गीय रणजित स्मृती चषक 2018 नक्कीच अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट फेसबुकच्या माध्यमातून देखील, युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण टेनिस क्रिकेट यांच्या सहकार्याने या स्पर्धेचं घर बसल्या 198 देशांमध्ये थेट प्रक्षेपण पाहू शकता. त्याचप्रमाणे इन केबलच्या माध्यमातून घर बसल्या केबल वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. नक्कीच आमचे सहकारी आणि आदरणीय श्री बिल्कुल हमारे बीच यहाँ पर अनिल शिंदे साहब का आगमन हो चुका है. वेलकम सर, सुस्वागतम. आपका हार्दिक हार्दिक स्वागत रंजीत चषक 2018 में. बिल्कुल इनके मार्गदर्शन में एक बहुत ही बढ़िया टूर्नामेंट होता है. मैं जरूर बताना चाहूंगा दोस्तों, नजीमुल्ला चषक जिसे नगर सेवक चषक कहा जा सकता है, हमारे ठाणा के लिए वर्ल्ड कप के रूप में मनाया जाता था वो टूर्नामेंट. और इस ट्रॉफी की अगर बात करते हैं तो ये ठाणा का सबसे बेहतरीन टूर्नामेंट रहा. आईपीएल के माध्यम के दर्जे का ये टूर्नामेंट. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना परिस्थिती 48. आपण पाहू शकता अनिलजी शिंदे यांना त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान नगरसेविका आहेत ठाणे शहर महानगरपालिकेच्या. आणि नक्कीच ते आल्याने नक्कीच आनंदाचं वातावरण या सन्माननीय व्यासपीठामध्ये या मान्यवर कक्षामध्ये होताना आपण पाहू शकता अनिलजी शिंदे यांना नगरसेवक चषक या स्पर्धेचं आयोजन केलं जातं ठाणे नगरीमध्ये सेंट्रल मैदानवर. पुढचा चेंडू आता मात्र थोडासा पददलिताचा वापर केला होता. मात्र ज्या पद्धतीने चेंडू पडला जातो गुंडलाय स्पॉटवर, तदनंतर जी अनपेक्षित उसळी प्राप्त होते या चेंडूवर ती नक्कीच कौतुकास्पद. संभ्रम निर्माण झाला फलंदाज किसनला. मात्र निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज निशांत नीलेश. बिल्कुल बहुत ही अच्छी गेंद, स्पेस गेंद थी, सीधी रखी थी इस गेंद को और शॉट हम पुल करना चाहते थे किशन, लेकिन चूके. निलेश लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक, युक्तीचा वापर, युक्तिपूर्ण खेळला मैदानाचं सौंदर्य सादर करणारा रणजित चौकार. समुंदर में नहा के और भी देख सकते हो आप, रिवर्स शॉट खेला, स्लिप की खिलाड़ी ने उनके बीच में से गेंद चली गई सीधे बाउंड्री के बाहर. ताकत कम और नजाकत ज्यादा थी इस शॉट में. अप्रतिम तंत्रयुक्त फटका, युक्तिपूर्ण खेळलेला एक दर्जेदार चौकार. 4 धावांनी धावफलक अर्धशतकी डावांचा टप्पा पूर्ण करताना 52 पोहोचतोय. 52 धावा 1 गडी बाद पॅन्थर बॉयज. षटकातील पुढचा चेंडू निलेश लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. फुल टॉस डिलिव्हरी, स्लॉक स्वीप, बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिड विकेटच्या मागे. अमेझिंग, वंडरफुल, ग्लोरियस रणजित षटकार. ये देख सकते हो आप, क्या खूबसूरत शॉट. फुल टॉस गेंद थी, स्वंग किया गेंद को
डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर सीधे 4 रन के लिए। जैसी गेंद वैसी नसीहत। ज्युसी फुल टॉस आपण म्हणू शकतो. निलेश षटकातील बोर्डचा चेंडू. आता मात्र नक्कीच लोअर फुलटा चेंडू मैदानाचं सौंदर्य सादर करणारा व्ही शेप मध्ये खेळाला अप्रतिम ड्राईव्ह आपण पाहतोय आणि चेंडू जातोय तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 2 धावा अर्जित करताना फलंदाज किसन जो कर्णधार आहे एकंदरीत धावसंख्या पोहोचते ती 60 वर. 60 धावा धावपळकावर. 5 षटक प्रगतीपथावर. षटकातील शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू निलेश किसन साठी. आता मात्र नक्कीच ओव्हरपिच चेंडू. चेंडूला बॅकफुट वर जाऊन बॅकलिपला थोडस वर घेतलं होतं मात्र चेंडू इथे क्षेत्ररक्षकाला चुकून जातोय. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय अप्रतिम रणजित चौकार. हमने तुमको देखा तुमने हमको देखा ऐसे अरे हमने तुमको देखा तुमने हमको देखा ऐसे। फील्ड हुई थी और गेंद 4 रन के लिए वाइड ऑफ लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर सीधे 4 रन के लिए। इस 4 रन से स्कोर बढ़ता हुआ 64 रन 64। अब प्रेशर दिख रहा है खिलाड़ियों के ऊपर जिस प्रकार बल्लेबाजी करे राहुल और किशन. आपण पाहू शकता जुचंद्रचा सुपुत्र हर्षद पाटील यांनी रेखाटलेलं स्वर्गीय रणजित भोईर यांची ही अप्रतिम रांगोळी हुबेहूब जसं रणजित भाऊ आमच्यामध्ये आहेत आणि त्यांच्या अनंत आठवणी या रांगोळीच्या माध्यमातून या सर्व क्रीडाप्रेमींच्या मनामध्ये या तेवत ठेवल्या जातात. रणजित स्मृती चषक 2018 च एक जबरदस्त रंगोळी. बिल्कुल संदीप, ड्रिंक ट्रॉली ग्राउंड के अंदर गई है यही कहा जा सकता है क्योंकि काफी दौड़ लगाई है विकेटों के बीच में. एक अच्छी पार्टनरशिप जरूर देखने मिली है. स्कोर की अगर बात करें तो स्कोर दर्शाता हुआ 64 रनों पर. और बिल्कुल धूप का वक्त है, दोपहर का वक्त है, ग्राउंड पे आप दौड़ लगाते हो तो बैठकर पानी पीना चाहिए. ये साइंस के माध्यम से हम आप तक के बात पहुंचा रहे हैं. अगर आप खड़े रह के पानी पीते हो तो आपको पेट में तकलीफ हो सकती है, इसलिए बैठकर आराम से पानी पीजिए. और कहा जा सकता है कि एक सुन्नत तरीका भी है. मान्यवर कक्ष आपण पाहू शकता आमचे सर्व सन्माननीय अतिथी आणि सर्व सन्माननीय अतिथींना नक्कीच या स्पर्धेचे सर्व आयोजक श्रीकांतजी भोईर सन्मानित करतील. ओव्हर टू रेश्मा. मी विनंती करते माननीय श्री श्रीकांतजी भोईर यांना की त्यांनी माननीय श्री अनिलजी शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार करावा. थँक्यू सो मच. रणजित स्मृती चषक 2018 मध्ये आल्याबद्दल आणि या चषकाची शान वाढवल्याबद्दल. शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवर एजाज. वैयक्तिक दुसरं, सांघिक 6वं षटक. फ्रंटफुटला येतोय, बॅटची बाहेरील कडा चाटून चेंडू वळतोय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इथे गली क्षेत्रामध्ये. एक धाव येते, दुसरी धाव घेण्याचा धाडसी प्रयत्न, धावाची शक्यता मात्र रन इन बिटवीन द विकेटचं कौशल्य अप्रतिम. भागीदारी पहा, 1 शॉट पहा. पंचांनी नक्कीच निरीक्षण केलं, तदनंतर जाहीर केलं की 1 शॉट. आपण जी काही आपली बॅट आहे, जी फळी आहे ती पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित टेकवणं गरजेचं होतं आणि तिथे मात्र थोडीशी त्रुटी आढळली आणि 1 शॉट दर्शवलं जातंय. बहुत ही अच्छा ध्यान है हमारे अंपायर का. बहुत ही एक्सपीरियंस अंपायर है और अच्छी अंपायरिंग करते हुए यहाँ पे अनिल वाघेला और सभी हमारे अंपायर्स. एक शॉर्ट रन आता हुआ स्कोर जा पहुंचा 65 के ऊपर. अनिल वाघेला आणि जयंत पाटिल यांना अनिल वाघेला ये 2 अंपायर्स इस वक्त मैदान में. एजाज राईट आर्म अराउंड विकेट. लोअर फुलचा चेंडू, बॅकलिपचा सुंदर वापर. चेंडूला ड्राईव्ह केलं जातं. चेंडू आपण पाहतोय इथे धावाची संधी आणि पंचांचं बोट आकाशात. चुकीला माफी नाहीये. बॅट हवेमध्ये, पंचांचं बोट आकाशामध्ये, फलंदाज बाद. ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, ओ काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता, यस मोहम्मद आपको नाम सामने तो आना है. बता, तेरा नाम तो बता. रनआउट के रूप में और एक विकेट गिरता हुआ देखा नहीं था, थ्रो आया था यहाँ पे गेंदबाज के हाथों में और रनआउट के रूप में राहुल का विकेट गिरता हुआ. ये दूसरा विकेट. बहुत ही अच्छी पार्टनरशिप के बाद
ये विकेट गिरता हुआ। कुल मिला के 54 रनों की पार्टनरशिप, बहुत ही बड़ी पार्टनरशिप मानी जाएगी इस टूर्नामेंट में। नक्कीच खूप खूप कौतुक केलं जात आहे। पहा टाळ्यांचा गडगडाट, त्याचा स्वागत देखील केलं जात आहे आणि अशा पद्धतीनं जवळपास 23 धावांचं योगदान देऊन राहुल हा परततोय। आता मात्र किसन आणि विकी या दोन फलंदाजांवर जबाबदारी। किसन पाहायचं कर्णधार पदाला साजेस शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारचा फलंदाजीचा प्रत्यय प्रदर्शन करतोय। षटकातील पुढील चेंडू एजाज रॅटम अराउंड विकेट सामना करतो किसन। सुरेख चेंडू, बॅकलिपचा सुंदर वापर, चेंडूला ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, मैदानाच्या समतळ खेळला गेला एक सौंदर्यपूर्ण फटका। मात्र जोपर्यंत चेंडू डीप मिड ऑन मध्ये अडवला जाईल तत्पूर्वी संधी मिळते किसन याला 2 धावा घेण्याची। विकी त्याला योग्य साथ देतोय, 2 धावांनी धावफलक पुढे सरकताना पोहोचतोय तो एकंदरीत 68 पर। पैरों में गेंद डाली थी, इस वक्त पैरों के सामने से खेल दिया था इस गेंद तो लॉन्ग ऑन की दिशा में 2 रन पूरे किए। अब तो किसन को बॉल फुटबॉल की तरफ दिख रही होगी। 38 रनों के ऊपर बल्लेबाजी कर रहे किसन, बहुत ही अच्छी बल्लेबाजी किसन के द्वारा। 2 उत्तुंग षटकार आणि अर्धशतकी खेळी पूर्ण। पाहायचंय किसन अर्धशतक झळकावतोय का? इथे मात्र मोठा फटका, आवाज देतोय काय? फटक्यांची निवड करतोय काय? चेंडू मिड विकेटच्या वरून जातोय काय? रणजित षटकार। जिलेले जिलेले आयो आयो जिलेले, मस्ती में आयो आयो जिलेले, क्या खूबसूरत शॉट देखा आपने, आयो आयो जिलेले, मस्ती में। बहुत ही जबरदस्त शॉट खेला था बल्लेबाज किशन ने। मैंने कहा था अब इनको गेंद फुटबॉल की तरफ दिखती होगी। बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, सीधे आप जो स्टैंड दिख रहे हैं स्टैंड के ऊपर से लंबा स्ट्रोक 6 रन के लिए। अब 44 रनों के ऊपर जा चुके हैं बल्लेबाज किशन, 6 रन पीछे अपने हाफ सेंचुरी से, बस 2 गेंदे भी शेष है। नक्कीच इथे विकेटची हॅट्रिक झाली नाहीये, चौकारांची हॅट्रिक झाली नाही, षटकारांची हॅट्रिक झाली नाही, मात्र पहिली अर्धशतकी खेळी साजरी करतोय का किसन हे पाहणं रोमांचक ठरेल। इथे मात्र नक्कीच चेंडूला इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये, 1 धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा धाडसी प्रयत्न सफल होईल का? आणि सफल ठरला जातोय, 2 धावा पूर्ण आणि इथे मात्र तिसरी धाव घेण्याचा मनसुबा असफल ठरतोय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद। कोई जरूरत नहीं थी तीसरा रन लेने की, और तीसरा रन लेने की कोशिश की और बल्लेबाज यहाँ पे आउट होके अब पवेलियन में वापस जाएंगे। मुझे लगता है गोल्डन डक पे आउट होने वाली ये पहले ऐसे बल्लेबाज हैं। विकी आउट होके पवेलियन में वापस। मला एक कोड समजत नाहीये की अर्धशतकी खेळण्याचा एक सुवर्ण क्षण होता, मात्र स्ट्राईक का सोडली किसननी हा एक प्रश्न भेडसावतोय तमाम क्रीडा रसिकांना। तब्बल 46 वर नाबाद खेळतोय तो आणि अशा पद्धतीने नॉन स्ट्राईक एंडला जाऊन थांबणं आणि विकेटचे पतन करणं एक वेगळी दृश्य, एक वेगळं चित्र। शेवटचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका, बॅकलिपचा सुंदर वापर, ऑन दी रफ ऑन दी राईज, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जाणारा खणखणीत दणदणीत रणजित षटकार। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी पहले इनिंग में पैंथर बॉयज वर्तक नगर टीम के जानिब से। देखा आपने पहले राहुल और प्रेम बल्लेबाजी के लिए आए थे, 11 रन का पार्टनरशिप हुआ था राहुल और प्रेम के बीच। 11 रन के ऊपर पहला विकेट गिरा, उसके बाद क्या जबरदस्त बल्लेबाजी, 66 रन के ऊपर दूसरा विकेट, यानी 55 रनों की बहुत ही अच्छी पार्टनरशिप राहुल और किशन के बीच हुई थी। और राहुल आउट हुए दूसरे बल्लेबाज 23 रन के ऊपर, स्कोर 83 टू विन। 83 रनों का टारगेट रहेगा जीतने के लिए। उसके बाद किशन क्या खूबसूरत बारी खेली, 18 गेंदों का मुकाबला किया और 46 रन बनाए। एक मौका था किशन के पास भी हाफ सेंचुरी पूरी करने का, लेकिन स्ट्राइक रोटेट की थी किशन ने और आखिरी गेंद के ऊपर स्ट्राइक मिली थी। अमदू आए थे आखिरी बल्लेबाज 5वें नंबर के लिए। एक गेंद का मुकाबला किया, आखिरी गेंद थी और आखिरी गेंद के ऊपर एक्स्ट्रा कवर के ऊपर से क्या खूबसूरत शॉट 6 रन के लिए खेला था। कुल मिला के टोटल हम देखें तो 82 रन और 83 रन का टारगेट रहेगा जीतने के लिए जॉली बॉयज मुंब्रा टीम के सामने। अब मुश्किलात बढ़ चुके हैं, टेंशन में आ चुके हैं जॉली बॉयज नहीं तो हमारे कमेंटेटर्स शहजाद शेख ज्यादा।
इससे पहले भी बहुत अच्छी बल्लेबाजी पहले मुकाबले में की थी जब रॉयल चैलेंजर नलपाड़ा टीम के सामने मुकाबला था पैंथर बॉयज के राहुल और प्रेम ने नॉट आउट ये 37 रन बनाए थे पिछले मुकाबले में 41 रन बनाए थे 21 पर नॉट आउट रहे थे राहुल और प्रेम 17 रन बना के नॉट आउट रहे थे। बहुत ही अच्छी इस वक्त बल्लेबाजी पैंथर बॉयज वर्तक नगर टीम की दोनों ओपनिंग बल्लेबाज जाते हुए मैदान में। यस इसके बाद एक और मुकाबला खेला जाएगा सुपर 8 में। यहां से कौन सी टीम जाती है वो देखना चाहेंगे। यस बॉल आप देख रहे हो रणजी स्मृति चषक 2018 2018 में सभी का दिल के गहराई से स्वागत है। फिर से एक बार वेलकम एवरीबॉडी। सभी दर्शक जो इस ग्राउंड के ऊपर है, सभी हमारी वीआईपी, सभी खिलाड़ी, सभी का स्वागत है। उसी तरह यूट्यूब के माध्यम से और इन केबल नेट के माध्यम से जो भी इस लाइव टेलीकास्ट को देख रहे हैं उनका हुए इस रणजी ट्रॉफी 2018 में आपका स्वागत है। वेलकम एवरीबॉडी। दो ओपनिंग बल्लेबाज अब जाते हुए मैदान में। इस देखना है कौन स्ट्राइक पे रहते हैं। एक खास बात है कि ओपनिंग बल्लेबाज जाते हैं, आइकॉन फील्डर है तो उनके बल्ले के ऊपर स्टिकर लगाया जाता है रंजीत स्पोर्ट का, रंजीत फाउंडेशन और रंजीत स्पोर्ट का स्टिकर लगाया जाता है। कैप्टन को ऑरेंज कैप दी जाती है और मैन ऑफ द मैच के लिए पर्पल कैप दी जाती है। ये खासियत है ये रंजीत ट्रॉफी की। और एक खास बात यह है कि कोई भी विदाउट स्पॉन्सर ये टूर्नामेंट का आयोजन किया जाता है। रंजीत फाउंडेशन, रंजीत स्पोर्ट और श्रीकांत भोईर की जानिब से। और यहाँ से जो भी टीम हारती है उनका भी सम्मान किया जाता है, सम्मान चिन्ह देके। बहुत ही अच्छा आयोजन और इस थाना सिटी की सबसे बड़ी टूर्नामेंट आज पहला दिन है और ये 5 दिन लगातार चलने वाली टूर्नामेंट। सभी का फिर से एक बार स्वागत, वेलकम एवरीबॉडी। बंटी इज ऑन स्ट्राइक एंड नॉन स्ट्राइक पे है बल्लेबाज शारिक। बंटी ने भी बहुत अच्छी बल्लेबाजी की थी पिछले मुकाबले में। फील्डिंग सिर्फ 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर। यस पहली गेंद लेके चले गेंदबाज किशन, खेल दिया। इस वक्त एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद थे, आसान सा कैच था लेकिन कैच छूटा। एक जीवन दान मिला बंटी को और 1 रन भी मिलता हुआ। यस रन नहीं मिला, यहाँ पे डॉट गेंद आहे। नक्कीच आपण पाहू शका कशा पद्धतीनं हा चेंडू खेळला गेला। रॅडम ओव्हर द विकेट चेंडूच्या हाताळणी, त्यानंतर नक्कीच लोअर फुल टॉस चेंडू होता, लिफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड ऑन क्षेत्रामध्ये झेल धरतीला दान झाला। 2 क्षेत्ररक्षक होते मात्र सुदैव। बिल्कुल एक कैच छूटता हुआ, जीवनदान मिलता हुआ। देखना ये जीवनदान महंगा साबित होता है कि नहीं पैंथर बॉयज वर्तक नगर टीम को, क्योंकि बंटी ऐसे बल्लेबाज है जिन्होंने बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की थी पिछले मुकाबले में, मैन ऑफ द मैच रहे थे, पिछले मैच के हीरो थे बंटी। 20 रन मारे थे पिछले मुकाबले में। किसान फिर से तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से जाते हुए फिर से फील्ड के ऊपर से खेल दिया है। गेंद जाती हुई वाइड ऑफ लॉन्ग ऑफ की दिशा में सीधे 4 रन के लिए। यस अंपायर कुछ दर्शाते हुए नक्कीच ध्यान देना है। आयोजकांनी जायचंय मैदानाच्या आत। मोहम्मद मोहम्मद वरेकर ग्राउंड किंवा में जाना है। 4 रन इनफील्ड के ऊपर से खेला था इस गेंद को ऑन द राइट्स, बहुत ही अच्छा शॉट। एक कैच छूटने के बाद क्या जबरदस्त बल्लेबाज है। एक अच्छा शॉट देखने को मिला बंटी के बल्ले से संदीप। 83 रनों का टारगेट पूरा करना है, 83 रन टू विन। हमारे स्क्रीन बोर्ड पे दिखाया जा रहा है 82 रनों का टारगेट है वो कलेक्ट करना है। 83 रनों का टारगेट है जीतने के लिए।
नक्कीच हा पाहतो आपण की पहिल्या चेंडूवर ज्या वेळेला जीवनदान मिळतंय बंटीला, त्यावेळेला दुसऱ्या चेंडूवर नक्कीच आपली उपयुक्तता, आपलं तंत्रमंत्र वापरून एक तंत्रशुद्ध फटक्याची निवड आणि पॉवर प्लेच्या गोलंदाजीवर एक पॉवरफुल फटक्याची निवड या 4 धावांसाठी. फील्डिंग हम देखिए, वीआईपी डाइस से गेंदबाजी हो रही है. यस, एक शॉर्ट टर्म शॉर्ट फाइन लेग, स्क्वायर लेग, एक मिड ऑन में है खिलाड़ी. इस वक्त हेलीकॉप्टर ड्राइव खेला, फिर से एक बार एक्स्ट्रा कवर रीजन में गेंद जाती हुई. 1 बाउंस 4 रन, नो चांस फॉर द फील्डर. जे वैभव क्या बात है, लाजवाब. पाहू शकता फ्रंट फुटला आला महेंद्रसिंग धोनी. कृष्णा सातपुते अंदाजामध्ये खेळला गेला हेलिकॉप्टर शॉट, 1 बाउंस चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर करतोय 4 धावांसाठी. अप्रतिम रणजित चौकार. बिल्कुल, जो जीवनदान दिया था वो अब महंगा साबित होता हुआ पैंथर बॉयज वर्तक नगर टीम को. बंटी एक खतरनाक बल्लेबाज है. फिर से एक बार इनफील्ड के ऊपर से खेला, लेकिन लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद. अच्छी फील्डिंग, एक ही रन मिल पाएगा यहां से, एक से ज्यादा कुछ नहीं. इस 1 रन से स्कोर जा पहुंचा 9 रन के ऊपर. नक्कीच बंटीला जीवनदान देणं एक थोडस धोक्याचं लक्षण ठरतंय ते इथे पॅन्थर बॉयज संघाला. किशन पावर प्ले की ओर डाल रहे हैं. बहुत ही अच्छी बल्लेबाजी किशन ने की है, लेकिन इस वक्त एक जीवनदान मिलने के बाद थोड़े से महंगे साबित होते हुए अब तक 9 रन खर्च किए हैं इस ओवर में. राइट आर्म ओवर द विकेट से. ओहो, हॉपफुली भी लिया, लॉकटेड ड्राइव, गेंद के नीचे खिलाड़ी स्टोलन स्टाइल में अच्छा कैच लपक लिया. पहले विकेट का पतन होता हुआ. बिल्कुल ये सही स्टाइल है कैच लेने की जब आप बाउंड्री के ऊपर फील्डिंग कर रहे हो. बहुत ही अच्छा कैच लपक लिया और पहले विकेट का पतन. 0 का चश्मा पहन के शारिक पहलून में वापस. आखिरी गेंद शेष इस पहले ओवर की. नए बल्लेबाजी के लिए वसीम जा चुके हैं, जो नॉन स्ट्राइक एंड पे. स्ट्राइक पे बल्लेबाज बंटी. फिर से एक बार उठा के खेला है इस गेंद को एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी आते हुए, लेकिन फिर से एक बार क्या छूटा. बंटी का 2 बार जीवनदान मिला इस ओवर में. स्कोर मूव ऑन 10 रन, डबल फिगर में स्कोर जाता हुआ 10 रन के ऊपर. बहुत ही अच्छा एफर्ट जरूर किया था, लेकिन क्या छूटा, कैच तक पहुंचे नहीं थे. ये देखिए रिप्ले में दिखाया जा रहा है, ठीक तरह से कैच तक पहुंचे नहीं थे. हाथ में गेंद आई नहीं, गेंद छटक गई. और इस वक्त फिर से एक बार एक मौका, एक जीवनदान मिलता हुआ बंटी को. एक ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पे 10 रन. जॉली बॉयज बुमराह टीम का स्कोर. जब बल्लेबाजी कर रही थी पैंथर बॉयज की टीम, तब 1 विकेट के नुकसान पे 11 रन थे. उसके बाद गेयर चेंज कर लिया था. किशन ने बहुत ही जबरदस्त अटैकिंग बल्लेबाजी करी थी. क्या कहेंगे संदीप 1 ओवर के समाप्ति के बाद? नक्कीच ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती पॅन्थर बॉयज संघानं, त्याचप्रमाणे सुरुवात करण्याचा मानस जो जॉली बॉयज संघाचा होता. मात्र सुदैव की बंटी सारखा मोहरा टिपताना पॅन्थर बॉयज संघाला थोडंसं संघर्ष करावं लागतंय. 2 जीवनदान इथे बंटीला लाभतायत. पाहायचंय या जीवनदानाचा आपल्या या 83 धावांचा पाठलाग करताना जॉली बॉयज संघाला फायदा होतोय का. कारण एकंदरीत अजूनही 5 षटकं शिल्लक, 30 चेंडू आणि विजयासाठी जवळपास 73 धावांचं आव्हान अजून शिल्लक. फील्डिंग हम देखिए, अब कॉलेज एंड से गेंदबाजी हो रही है. एक शॉर्ट फाइनल, एक शॉर्ट टर्न. ऑफ साइड में हम और देखे तो एक खिलाड़ी डीपिश पॉइंट है, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में एक खिलाड़ी है. एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर 30 सर्कल के अंदर, उसके बाद और एक खिलाड़ी 30 सर्कल के अंदर लगाया जा रहा है ऑफ साइड के दिशा में. ऑन साइड में हम देखे एक लॉन्ग ऑन कोई नहीं है, मिड विकेट थोड़ा सा वाइडिश लगाया जा रहा है. एक मिड विकेट में खिलाड़ी है. गेंदबाजी का मोर्चा संभालते हुए दूसरे ओवर में सागर पहले गेंद लेके चले. बहुत ही करारा स्ट्रोक, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ में, खिलाड़ी वहां पे मौजूद. अच्छी फील्डिंग, 1 ही रन पूरा किया दोनों बल्लेबाज ने. इस 1 रन से स्कोर जा पहुंचा 11 रन के ऊपर. अब
एक विकेट के नुकसान पे 11 रन। बड़े शॉट खेलने पड़ेंगे जिस प्रकार की बल्लेबाजी किशन ने की थी पहले इनिंग में। स्कोर 11 रन। यस 111 इस वक्त आते हुए। यस 111 5-1 आते हुए। ओ इनसाइड आउट करके खेला, लॉग ऑफ में खिलाड़ी वहां पे मौजूद, अच्छा कैच लपक लिया और ये विकेट का पतन, दूसरा विकेट गिरता हुआ जॉली बॉयज बुमराह टीम का। पाहू शकता कशा पद्धतीनं लेफ्ट अराउंड विकेट चेंडूची हाताळणी, चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय, क्षेत्ररक्षक दक्ष आणि सुरेख झेलला जातोय, दुसरा आकडा बसतोय जॉली बॉयज मुंबई या संघाला। कमेंट्री बॉक्स दिखाया जा रहा है, बहुत ही अच्छा टेलीकास्ट। ये मैं हेमंत पाटिल और मेरे बाजू में सचिन पाटिल हमारे स्कोरर, हमारे इस टीम के 12वें खिलाड़ी भी दिख रहे हैं। बहुत ही अच्छा टेलीकास्ट दिखाया जा रहा है यूट्यूब के माध्यम से। tenniscricket.in ये हमारे डीजे मैन है जो हमारा आवाज आप तक पहुंचाते हैं और बहुत ही जबरदस्त संगीत बजाते हैं। बिल्कुल बहुत ही अच्छा टेलीकास्ट। फिर से एक बार तैयार गेंदबाज सागर, लेफ्ट आर्म राउंड विकेट से। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, थोड़ी सी अंदर की जानिब कट करने की कोशिश, लेकिन बाहर की तरफ निकलती हुई वाइड करा दी गई अंपायर द्वारा। 1 रनों का इजाफा होता हुआ टीम के खाते में, स्कोर जा पहुंचा 12 रन के ऊपर। 2 अंपायर्स वो ठीक तरह से खेल नहीं पाए थे। गेंद चली गई मिड ऑन में, मिड ऑन से गेंद लॉन्ग ऑन में चली गई, खिलाड़ी वहां पे मौजूद थे, 1 रन पूरा किया। इस 1 रन से स्कोर जा पहुंचा 13 रन के ऊपर। बिल्डिंग नहीं कर पाए थे ठीक तरह से, लेकिन पिछले इनिंग में क्या जबरदस्त बिल्डिंग देखने को मिली थी किशन द्वारा। स्कोर मूव्स ऑन 13 रन। सागर बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए सिर्फ और सिर्फ 3 रन अब तक खर्च किए 1 विकेट लेने के बाद इस ओवर में। अब संकट के बादल छाते हुए बुमराह टीम के सामने। लेफ्ट आर्म राउंड विकेट, इस वक्त फ्लिक करना चाहते थे, मिड ऑन में गेंद चली गई, डीप से खिलाड़ी आते हुए वह गेंद को उठाया, थ्रो किया, उससे पहले 1 रन पूरा, 1 से ज्यादा कुछ नहीं। नक्कीच हलक्या हातानं खेळलेला एक सौंदर्यपूर्ण फटका, कारण एकेरी दुहेरी धावा ही क्रिकेटची नवसंजीवनी किंवा लाईफलाईन संबोधलं जातं आणि चौकार षटकारानं नक्कीच धावफलकांचा आलेख हा उंचावला जातो। दूसरा ओवर जारी। बहुत सारे दर्शक इस मैच का आनंद लेते हुए इस मैदान में, सभी का फिर से एक बार स्वागत है। अंधेराइज खेला, बहुत ही करारा स्ट्रोक एक्स्ट्रा कवर रीजन में, गेंद बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। खूबसूरत स्ट्रोक। आइए हम अप्रतिम। देखते हैं रिप्ले में किस अप्रतिम। प्रकार ये शॉट को खेला है। अप्रतिम, कारण ज्याप्रमाणे चेंडूची हाताळणी केली, लेफ्ट आर्म अराउंड विकेट चेंडूची हाताळणी करतोय, नक्कीच फलंदाज बंटीनी निहाळलं होतं, तदनंतर चेंडूला इनसाइड आउट आणि चेंडूला लिफ्ट केलं होतं, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जाणारा खणखणीत अमेजिंग वंडरफुल षटकार। अगली गेंद आगे निकल कर खेला, वाइड ऑफ लॉन्ग ऑन में हेलीकॉप्टर शॉट। फिर से एक बार बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आते हुए। गंगनाम 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 लाव के कड़क आजा तू लाव। पाहू शकता फ्रंटफुटला जाऊन हेलिकॉप्टर शॉटची निवड केली आणि सरळ ऑन दी राईज खेळला गेलेला एक अप्रतिम लीलया सादर करणारा रणजित षटकार।
2 ओवर पूरे हो चुके हैं। तीसरे ओवर के बाद ड्रिंक्स मैदान में जाएगी। 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल हम देखें 26 रन। 13 के औसत से बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त जॉली बॉयज मुंब्रा की टीम। टारगेट हम देखें 83 रनों का टारगेट है जीतने के लिए। और जो 2 जीवनदान दिए थे बल्लेबाज बंटी को, वो जीवनदान का फायदा उठाते हुए अब देखना है। बचे हुए 4 ओवर शेष है और 4 ओवरों में 57 रनों की आवश्यकता, तो 13.50 के औसत से अब बल्लेबाजी करनी पड़ेगी। ये अंपायर कुछ बता रहे हैं। बिल्कुल अब देखना है। यहां से नियम तो ये कहलाता है कि एक गेंदबाज 2 पावर प्ले के ओवर नहीं डाल सकती। इस बॉल में कुछ खराबी, कवर निकली हो तो बॉल चेंज कर सकते हैं, या आकार में कुछ खराबी हो तो अंपायर यहाँ पे बॉल चेंज कर सकते हो। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी। पिछले 2 गेंदों के ऊपर 2 लगातार छक्के लगाए बंटी, जिनका ओरिजिनल नाम आसिफ खान है और स्टार खिलाड़ी माने जाते हैं जॉली स्पोर्ट मुंब्रा टीम के। बहुत ही जबरदस्त बल्लेबाज है। जो जीवनदान दिया था वो जीवनदान का बहुत ही अच्छा फायदा उठाते हुए अब खतरे की घंटी बजती हुई इस वक्त पॅन्थर बॉयज वर्तक नगर टीम के सामने। क्या कहेंगे संदीप? नक्कीच हे 2 षटकार आता मात्र एक नव चेतना, एक नव संजीवनी प्राप्त करून देत आहेत ते जॉली बॉयज मुंब्रा या संघाला. कारण ज्या पद्धतीनं बंटीला 2 जीवनदान मिळाले, तदनंतर बंटीने ते 2 चौकार लावले, तदनंतर हे 2 षटकार अप्रतिम. आता मात्र त्याची एक कसोटी असेल आणि त्याचप्रमाणे पॅन्थर बॉयच्या सर्व 11 खेळाडूंची कसोटी असेल. एका बाजूला 11 खेळाडूंची ब्रिगेडियर्स, तर एका बाजूला एकतर्फी किल्ला लढवणारा बंटी. यस, हमारे अंपायर्स और ऑर्गेनाइजर कमेटी वहां पे है। बिल्कुल जो भी डिसीजन रहेगा वो दोनों टीमों के लिए रहेगा, ये ध्यान में रखिए। यस, थोड़ा सा टाइम यहाँ पे जाता हुआ, लेकिन ऑर्गेनाइजर कमेटी ने ये ठान लिया कि एक दिन में 6 मैचेस पूरी करी जाएंगी। इसके बाद और एक मुकाबला खेला जाएगा। आज के दिन का वो आखिरी मुकाबला रहेगा। यहाँ से जो भी टीम जीतेगी वो टीम सुपर 8 में क्वालिफाई हो सकती है। सुपर 8 यानी क्वार्टर फाइनल के लिए संडे के दिन पहला मुकाबला रहेगा फिर इस टीम का। 24 गेंदे और 57 रनों का टारगेट जीतने के लिए। रणजीत स्मृति ट्रॉफी 2018 में ये मुकाबले आप देख रहे हो। बहुत ही अच्छी कमेंट्री आज सुनने को मिली। हमारे कमेंटेटर्स शहजाद शेख हो, संदीप मोरे, बहुत ही अच्छे एंकरिंग हमारे लेडी एंकर रेशमा मयेकर द्वारा। इस टूर्नामेंट में रंग भरे हैं हमारे सभी खिलाड़ियों ने। आप देख रहे हो क्रिकेट के रंग रणजी स्पोर्ट के संग। पहली गेंद लेके चले किशन, ओहो ब्लॉक में डालने की कोशिश, लेकिन लोअर फुल टॉस गेंद थी, सीधे बल्ले से खेला गेंद को लॉन्ग ऑन में। 1 रन पूरा, 1 से ज्यादा कुछ नहीं। 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 27 रन। बहुत ही अच्छी रणनीति, स्ट्राइक चेंज करवा के बंटी को स्ट्राइक दे दी है। डिफेन्स का पहा कशा पद्धतीने केलंय. बचाव हे नक्कीच एक चांगलं तंत्र असतं आणि त्या तंत्राचा वापर करणं, एक मानसिक दबाव कमी करून घेण्याचा प्रयत्न करतोय हा कर्णधार मुदस्सिर. यस, फिर से एक बार तैयार। तीन ओवर के बाद यहाँ पे टॉस किया जाएगा। किशन फिर से तैयार। इस वक्त बल्लेबाज आसिफ खान यानी बंटी 6 के हैट्रिक के ऊपर पहुंच चुके हैं। ओहो पैरों में गेंद डाली, पैरों के सामने से खेला गेंद को लॉन्ग ऑन में, खिलाड़ी मौजूद। बहुत ही अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑन के खिलाड़ी द्वारा। 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाज ने। इस 1 रन से स्कोर जा पहुंचा 28 रन के ऊपर। 28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। नक्कीच गोलंदाज आपलं पहा कौशल्य कशा पद्धतीने सादर करतोय. किसनकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर करताना एक चांगलं वैविध्यपूर्ण षटक हाताळतोय. प्रभावी मारा किसन मार्फत. किसन
अपने टीम को लीड कर रहे हैं, लीड खाली लीड नहीं कर रही है तो बल्लेबाजी में भी लीड कर रहे हैं और गेंदबाजी में 2 ओवर डालते हैं। बहुत ही अच्छा इकोनॉमिकल गेंदबाजी की है पिछले मुकाबले में, इस मुकाबले में भी अच्छी इकोनॉमिकल गेंदबाजी करते हुए राइट आर्म ऑफ द विकेट से। ओहो लंबा स्ट्रोक खेला, डीप विकेट बाउंड्री के बाहर, एफर्टलेस शॉट 6 रन के लिए। नक्कीच आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं चेंडूची हाताळणी केली, ओव्हर पिच डिलिव्हरी होती, सरळ चेंडूला स्वंग केलं, बॅट खांद्याच्या मागे जातोय, चेंडू मिड विकेटच्या मागे, खरबूजे को देखकर तरबूजा भी रंग बदल रहा है। नक्कीच ज्याप्रमाणे बंटीनी घणागती प्रहार सुरुवात केली होती त्याच प्रकारचं आक्रमण आता कर्णधार मुदस्सिर करताना अप्रतिम रणजित षटकार। बिल्कुल संदीप, रंग ने बदल रहे, ये इनका स्टाइल है और ये दोनों भी बल्लेबाज है, ये दोनों स्टार बल्लेबाज जॉली स्पोर्ट मुंब्रा टीम के। 6 रन से स्कोर जा पहुंचा 34 रन के ऊपर। अब ऐसा लग रहा है ये भी मुकाबला अब टफ एनकाउंटर मुकाबला देखने को मिलेगा, फोटो फिनिश मुकाबले तरफ जाएगा ये भी मुकाबला। थोड़े से महंगे साबित होते हुए इस पिछले गेंद में अब तक 2 गेंदों में 8 रन खर्च किए गेंदबाज, 3 गेंदों में किशन ने। ओहो फिर से एक बार अच्छा शॉट, गैप में खेला, ये नेक्स्ट कवर बाउंड्री के बाहर, नो चांस फॉर द फील्डर, 4 रन्स। थँक यू। आपण पाहू शकता ओव्हर पिच डिलिव्हरी, इनसाइड आउट स्ट्रोक, इनफिल्डच्या वरून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 2 बाउंस चेंडू सीमारेषे बाहेर जातोय, खणखणीत दणदणीत रणजित चौकार। इस 4 रन से स्कोर जा पहुंचा 38 रन के ऊपर, 38 रन। प्रेशर कुकर मध्ये जशी अग्नी दिल्यानंतर हवा जमत जाते आणि तदनंतर जो प्रेशर कुकरचा आवाज होतो, शिट्टी वाजते, तशा प्रकारचा मानसिक दबाव इथे जुगारला होता ते 2 फलंदाज। अगली गेंद रिवर्स शॉट मारने की कोशिश, अपील लेग बिफोर विकेट की, लेकिन 1 रन चुरा लिया दोनों बल्लेबाज ने। बल्ले को गेंद लगी थी तो 1 रन अब खाते में जुड़ता हुआ मुदस्सिर के। टीम का स्कोर जा पहुंचा 39 रन। शॉट पॉइंट की दिशा में गेंद चली गई थी। बॅट अँड पॅड झालं होतं, इथे आपण पाहतो उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होती। व्यवस्थित परीक्षण निरीक्षण केल्यानंतर जयंत पाटील सर दर्शवतात की हा फटका नक्कीच बॅटचा स्पर्श घेऊन पायावर आदळतोय, त्यामुळे एकच धाव मिळतोय। 39 धावा धावफलकावर। इस ओवर की आखिरी गेंद शेष, अब तक 13 रन खर्च किए इस ओवर में किशन ने। पैरों में गेंद डाली, पैरों के सामने से खेला गेंद को वाइड ऑफ लॉन्ग ऑर्म की दिशा में, खिलाड़ी वहां पे मौजूद, अच्छी फील्डिंग, 1 ही रन मिल पाएगा, 1 से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन से स्कोर जा पहुंचा 40 रन। 3 ओवर की समाप्ति और बचे हुए 3 ओवर शेष, और 3 ओवर में जीतने के लिए 43 रनों की आवश्यकता रहेगी। हम जाते हैं टॉस की तरफ, जहां पे हम हमारे को एंकर रेशमा मयेकर और संदीप मोरे। खूप खूप धन्यवाद। मी विनंती करतोय सन्माननीय अनिलजी शिंदे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीसाठी यावं। सौभाग्यवती अंकिता DJ वैभव अनिल in the mix. यांचे पती आणि एक अप्रतिम आयोजक या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य देत आहेत। मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार थँक्यू डीजे, थँक्यू। तर आमच्या समवेत अनिलजी शिंदे, शैलीजी भोईर आणि आमची को अँकर रेश्मा मयेकर, त्याचप्रमाणे कल्पना टायगर्स आणि वन साइड स्पोर्ट्स ठाणे वर्तकनगर। नाणेफेकीचा कॉल होतोय। टॉस जिंकलेला आहे, काय घेणार आहे? फील्डिंग लेंगे हम लोग। फील्डिंग फर्स्ट, क्यों ऐसे? फील्डिंग इसलिए कि हम सामने वाली टीम की अभी बैटिंग देखें, उनकी बैटिंग अच्छी है, तो हम उनको कम से कम कम रन में रोकेंगे और हम अच्छी मतलब चेस हम लोग इजीली चाहते हैं। उनके टीम में से कौन सा ऐसा प्लेयर आपको लग रहा है जो थोड़ा डिफिकल्ट होगा उसको आउट करना? प्लेयर तो सब डिफिकल्ट रहता है, ग्राउंड पे जाने के बाद ही पता चलता है कि कौन कैसा। अभी सिचुएशन क्या लग रही है ग्राउंड की आपको? अभी बैटिंग विकेट ही लग रहा है, मतलब बॉलर का बॉल तो जैसे कुछ भी डालो सीधा ही होता है, मतलब
मार तो खाना है लेकिन कम से कम में रोकेंगे हम. मार तो खाना ही आहे लेकिन कम से कम में रोकेंगे हम. तुम्ही सांगा सर, तुम्ही टॉस हारलेला आहात, तुम्हाला बॅटिंग पहिली घ्यायची होती की फिल्डिंग पहिली घ्यायची होती? बैटिंग ही करना था पहले भी, फर्स्ट मैच में भी बैटिंग करना था और यही मैच में भी हमारा इरादा था कि बैटिंग ही करे. और वही मिला. हाँ वही मिला. क्या लग रहा है कितने रन्स तक आप कितने रन्स का टारगेट देंगे सामने वाली टीम को? फिलहाल हम लोग तो कोशिश करेंगे कि 65 वही जो पहले हम लोग ने सोचे थे, ऊपर जो भी आ जाए वो 65 तो हम लोग करने की कोशिश करेंगे. उसके ऊपर जो आ जाए वो बहुत अच्छी बात है. आप दोनों टीम को पता है कि 6 ओवर की ये मॅच होने वाली आहे, ठीक आहे? मे द बेस्ट टीम विन, ऑल द व्हेरी बेस्ट. आणि मी आता येणार आहे प्रमुख पाहुण्यांकडे. सर, कसं वाटतंय आयोजन तुम्हाला पूर्ण? रणजित फाउंडेशन तर्फे जे टुर्नामेंट ऑर्गनाईज केली सर्व सभासदांना आणि यांना खरंच मी ते हार्दिक अभिनंदन करतो. त्यांची उत्कृष्ट अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे त्यांनी. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की टेनिस क्रिकेटमध्ये की आत्तापर्यंत इंडियामध्ये कोणाला माहीत असेल की नाही मला माहीत नाही, परंतु टेनिस क्रिकेट कपचा वर्ल्ड कप भरतो आणि गेले 8 वर्ष ऑस्ट्रेलिया फायनल मारते. परंतु मुंबई क्रिकेट ही क्रिकेटची पंढरी आहे. क्रिकेटचं दुर्दैव हे आहे की मुंबई क्रिकेटचा एकही प्लेअर त्या टीममध्ये नाही आहे. त्यामुळे मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन एक फाउंड केलेली आहे आणि ठाण्यामधून जेवढेही क्रिकेटर आहेत त्यांना एक या क्रिकेटमध्ये संधी मिळावी म्हणून ही ऑर्गनायझेशन ऑर्गनाईज केली. ठाण्यामधून एक मला त्याची जबाबदारी दिलेली आहे. ठाण्यात यासाठी मी जास्तीत जास्त खेळाडू कसे एक निवडता येतील याची आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे सर्व क्रीडा खेळाडूंना एक हार्दिक त्याचं अभिनंदन आणि ऑल दी बेस्ट. थँक्यू रणजित फाउंडेशन. सर, तुम्ही आमची जे टीम्स आहेत त्यांना काय संदेश द्यायचा आहे आणि काय मेसेज द्यायचा आहे तुम्हाला की नीट खेळा, कसं खेळणार? पुढच्या 5 दिवस हे जे रोमहर्षक जो सामना आहे तो होत जाणार आहे. नाही, टुर्नामेंट ही खरंच चांगली टुर्नामेंट होणार आहे. सगळे मला सांगण्याची गरजच नाही कारण की ही टुर्नामेंट खेळण्यासाठी सगळ्या ठाण्यातल्या नाही तर पुऱ्या मुंबईतून परत गावठाण ठिकाणातून सगळे हे खेळाडू या टुर्नामेंटची मी स्तुती ऐकतो. म्हणून मी स्वतःहून इथे ही टुर्नामेंट बघायला आलो. त्यामुळे त्यांना खेळायची हौस तर आहेच, परंतु तिथे परफॉर्मन्स करण्याची पण खूप इच्छा असते आणि त्यांना परफॉर्मन्स व्हावा यासाठी मी त्यांना सदिच्छा देतो. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. रणजित स्मृती चषक 2018 मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यानंतर अजून एक मुकाबला जो बोलतात ते होणार आहे आणि त्यानंतर उद्याचा खेळ सुरू होणार आहे, म्हणजे उद्या नेक्स्ट मॅचेस होणार आहे. तोपर्यंत जाऊया आपल्या कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू रेश्मा. भाई के माध्यम से बजते हुए खेल थोड़ी देर के लिए रुका है. तब तक हम कल की रूपरेखा के बारे में बतलाते हैं आपको, यहाँ के दर्शक और यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक देखते हैं कल कौन सी टीमें यहाँ पे खेलने वाले हैं. कल थर्सडे 11 जनवरी 2018 पहला मुकाबला ठीक 9 बजे यहाँ पे खेला जाएगा. सोनोई मरोई स्पोर्ट बालकुम वर्सेस किस्मत 11 मुंब्रा के बीच पहला मुकाबला खेला जाएगा. उसके बाद कल दूसरा मुकाबला ठीक 10 बजे दत्ताली स्पोर्ट जोचंद्र की टीम टकराएगी एकवीरा स्पोर्ट मानकोली टीम के सामने, जिसमें दीपेश माली जैसे खतरनाक खिलाड़ी देखने मिलेंगे. उसके बाद हम देखेंगे तीसरा मुकाबला कल 11 बजे कुणाल स्पोर्ट वाकविल की टीम टकराएगी नाना स्पोर्ट टेमगर टीम के सामने, जो टीम ने पिछले साल में तीसरे नंबर लिए थे. उसके बाद चौथा मुकाबला हम देखेंगे तिरंगा स्पोर्ट वर्तन नगर वर्सेस अष्टविनायक नायगांव. तो ये थे कल के 8 टीमों के बारे में. यस, 3 ओवर की समाप्ति और 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल 40 रन ये रंजीत भोईर का शुभागमन होत आहे सन्माननीय माजी खासदार मान्य श्री संजीव नाईक साहेबांचं. या प्रांगणात शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून सन्माननीय नेते माजी खासदार संजीव नाईक साहेबांचं आदरपूर्वक सन्मानपूर्वक
मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निश्चितच आमच्या या रणजित चषक मध्ये मान्य श्री संजीवजी नाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये रणजित चषक 2018 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आणि मी बघितलंय मागील काही वर्षापासून प्रत्येक वर्षामध्ये या ठिकाणी ते निश्चितच हजेरी लावतात. तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. रणजित चषक 2018 मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे सर्व रणजित स्पोर्ट आणि रणजित फाउंडेशन आणि सर्व प्रेक्षकांकडून. यस, मुकाबले की शुरुआत और आइए आगे 3 ओवर की कहानी संदीप मोरे की जुबानी. सामन्याला सुरुवात होते. लेफ्टम ओव्हर द विकेट, अराउंड द विकेट. चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. पहिला चेंडू निर्धाव. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता माजी खासदार माननीय श्री संजीव नाईक साहेब, गणेश नाईक साहेबांचे सुपुत्र. सन्माननीय संजीव नाईक साहेब या व्यासपीठावर या स्पर्धेचा आनंद एक सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत. दरवर्षी आवर्जून उपस्थित देणारं हे व्यक्तिमत्व सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, त्याचप्रमाणे धार्मिक, क्रीडा क्षेत्र या सर्व क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये नक्कीच एक उत्तुंग व्यक्तिमत्व सन्माननीय माजी खासदार संजीव नाईक साहेब. क्षेत्ररक्षणाचं नक्कीच व्यवस्थित जाळ कसं विणलंय. आपल्या सर्वांचे लाडके माजी खासदार संजीवजी गणेश नाईक साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर, रणजित स्मृती चषक 2018 तर्फे तुमचं इथे हार्दिक स्वागत आहे. इथे आल्याबद्दल थँक्यू सो मच. इथे आपण पाहतोय एक धाव अर्जित करताना फलंदाज बंटी. जोपर्यंत बंटी मैदानात आज असेल तदनंतर मुदस्सिर हा फलंदाज त्याला साथ देईल तोपर्यंत नक्कीच मुंब्रा संघाच्या आशा या कायम असतील. एक नवसंजीवनी नवचेता देणारे हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. सन्माननीय व्यासपीठामध्ये विराजमान या स्पर्धेचे सन्माननीय आदरणीय अतिथी मान्य माजी खासदार संजीव नाईक साहेब. तर षटकातील पुढचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज मुकेश ज्ञानगंगा कॉलेज एंड कडून. सुरेख चेंडू, चेंडूला स्वंग केलं जात आहे. चेंडू वळतोय तर मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण, साजेशी फेकी. एकच धाव मिळेल की काय, मात्र इथे बॅकअप व्यवस्थित मिळालं नव्हतं. 2 धावा मिळत आहेत. क्षणाचा थोडासा विलंब झाला. चेंडू पायाला लागतोय, चेंडू उडतोय, मात्र तत्पूर्वी या 2 धावा प्राप्त करताना आपण फलंदाज मुदस्सिर याला पाहतोय. त्याला योग्य साथ बंटी मार्फत धावफलकावर धावा येत आहेत 43 धावा. अजूनही विजय लक्ष्य गाठण्यासाठी 40 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते फक्त आणि फक्त 15 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान. हे गणित, हे समीकरण, हे सूत्र सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातात, कष्ट खर्च होत आहेत. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पूल करतोय. एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं, योग्य पद्धतीनं फटका जात नाहीये. मात्र चेंडू ज्या वेळेला मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय तत्पूर्वी संधी मिळते ती एका धावेची. एका धावेने धावफलक पुढे सरकताना पोहोचतोय तो 44 वर. बिल्कुल इस वक्त पुल करने की कोशिश थी और एलिवेशन नहीं बना पाए थे बल्लेबाज. 1 रन जरूर पूरा किया. स्कोर 44 रन के ऊपर जाता हुआ. अभी भी 39 रनों की आवश्यकता रहेगी जीतने के लिए. टाइम के बारे में से रिलीफ स्प्रे फर्स्ट एड की सुविधा करनी है. यस, हमारे डॉक्टर्स जीतू इस वक्त मैदान में जाते हुए. MBBS डॉक्टर है. गेल्या वर्षी आदरणीय डॉक्टर संजीव नाईक साहेबांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये झालं होतं. बऱ्याचशा आठवणी त्यांनी नक्कीच जागृत ठेवल्या आणि आज देखील एक आनंदाच्या वातावरणामध्ये या नववर्षामध्ये या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी वक्तव्य केलं होतं की नक्कीच या वर्षी तुम्ही ही जी स्पर्धा ठेवताय दुसऱ्या वर्षी एक वेगळ्या ढंगामध्ये तुम्ही ठेवा आणि त्यांचा नक्कीच एक चांगला संदेश घेऊन सन्माननीय श्री शैलेश भोईर, सन्माननीय श्री श्रीकांतजी भोईर आणि त्यांचे मार्गदर्शक आदरणीय देवीदास भोईर साहेब यांच्या वतीनं एक आगीवेगळी स्पर्धा इथे विनंती करतोय. रेश्माला थँक्यू सर. आणि मी विनंती करते माननीय श्री श्रीकांत देवीदास भोईर यांना
की त्यांनी माननीय श्री संजीवजी गणेश नाईक यांचं पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन सन्मान करावं. माननीय श्री माजी खासदार, आपल्या सर्वांचे लाडके माजी खासदार संजीवजी गणेश नाईक साहेब, थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल आणि आपला किमती असा मौल्यवान असा वेळ दिल्याबद्दल. रणजित स्मृती चषक 2018 मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून आणि संपूर्ण कमिटीकडून तुमचं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच हे असं व्यक्तिमत्व आहे की सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, संस्कृती क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल किंवा वैद्यकीय क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारं हे व्यक्तिमत्व आदरणीय माजी नेते, माजी मंत्री गणेश नाईक साहेबांचे सुपुत्र, ज्येष्ठ सुपुत्र डॉक्टर संजीव नाईक साहेब. इथे आपण पाहतोय चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळलं जाते. मैदानाचं सौंदर्य सादर करणारा हा फटका चेंडू जोपर्यंत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अडवला जातो तत्पूर्वी संधी मिळते ती बंटीला एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने धावफलक पुढे सरकताना पोहोचतोय तो 45 वर. बहुत ही अच्छा शॉट, कारपेट के साए गेंद चली गई थी लॉन्ग ऑफ में, अच्छी फील्डिंग, 1 रन पूरा हुआ. बहुत ही अच्छा मुकाबला चलता हुआ. दोनों भी बल्लेबाज है, दोनों बल्लेबाज स्टार बल्लेबाज माने जाते जॉली बॉयज बुमराह टीम के. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म अराउंड विकेट, फुल टॉस डिलिव्हरी, ज्युसी फुल टॉस, लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. दणदणीत, खणखणीत, अमेझिंग, ग्लोरियस, वंडरफुल रणजित षटकार. बहुत ही जबरदस्त शॉट, जूसी फुल टॉस गेंद थी और उस गेंद के ऊपर वाइड ऑफ लॉन्ग ऑन के बाहर गेंद को पहुंचा दिया 6 रन के लिए. बल्लेबाज मुदत सर ने, बहुत ही अच्छा शॉट मुदत सर द्वारा. सन्माननीय डॉक्टर संजीव नाईक साहेबांना मानवंदना देणारा हा अप्रतिम रणजित षटकार. 6 धावांनी नक्कीच डॉक्टर संजीव नाईक साहेबांना इथे मानवंदना दिली जाते. आता मात्र 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. बिल्कुल अब जबरदस्त मुकाबला आ चुका है. 12 गेंदें शेष और 32 रनों की आवश्यकता. बैटिंग पावर प्ले लिया जा रहा है तो ये और बहुत ही महत्वपूर्ण रहेगा. इस ओवर में 15 या 20 रन आते तो आखिरी ओवर में मुकाबला बहुत ही रोमांचक हो सकता है. बहुत ही टफ एनकाउंटर देखने को मिल रहा है ज्वाले बॉयज बुमराह वर्सेस पैंथर बॉयज वर्तक नगर के बीच. नक्कीच ह्या 12 चेंडूमध्ये कसरत असेल, संघर्ष असेल, द्वंद्व युद्ध पेटणार आहे. चेंडू फळीमधील एक वेग महायुद्ध या प्रांगणात निदर्शनास येणार आहे, घडणार आहे. मात्र विजयाचा मानकरी कोण आणि पराभव कोणाच्या अंगी येतोय हे पाहणं येणारा क्षण सांगेल. 12 संधी असतील फलंदाजांना, 12 संधी असतील ती गोलंदाजांना. वेळेच्या बाबतीत नक्कीच पहिली वॉर्निंग इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या पॅन्थर बॉयज या संघाला. बिल्कुल अब 30 मिनट से ज्यादा देर हो जाएगी तो पेनल्टी लग सकती है, ध्यान में रखिए पैंथर बॉयज. हे के अंपायर ने एक वार्निंग दे चुके हैं. हे पॉवर प्लेचं षटक नक्कीच निर्णायक ठरेल. फलंदाज बंटी सज्ज, गोलंदाजी मार्कवर सागर. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, अप्रतिम चेंडूची हाताळणी, गती पहा, चेंडूवरचा टप्पा पहा, तदनंतर नियंत्रण पहा, कौतुकास्पद. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारचं गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण करणं नक्कीच कौतुकास्पद असतं. बिल्कुल बहुत ही अच्छी गेंदबाजी. गुडलैंड स्पॉट पे ऊपर टप्पा रखा था इस वक्त गेंदबाज ने और ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर की गेंद थी, डॉट गेंद जाती हुई. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. पुढचा चेंडू आता मात्र ऑन दी अप ऑन दी राईज खेळला, लॉफ्टेड, अमेझिंग रणजित षटकार. Angel of a dime, baby, and a POP. फलकावर अजूनही 26 धावांची गरज. पुढचा चेंडू सागर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ज्युसी फुल टॉस, जैसी गेंद वैसी नसीहत. बैक टू बैक दूसरा रणजित षटकार. ये देखिए, आइए फिर से एक बार लेफ्ट आर्म से ओवर द विकेट जा रहे थे सागर. जूसी फुल टॉस और क्या खूबसूरत ताकतवर स्ट्रोक लॉन्ग ऑन के ऊपर से, एक वाइड ऑफ लॉन्ग ऑफ
और एक लॉन्गन के ऊपर से 2 बैक टू बैक छक्के आते हुए, यही वो बल्लेबाज है जिनको 2 जीवनदान मिले थे, अब कितने खतरनाक साबित हुए हैं पैंथर बॉयज टीम के लिए. नक्कीच इथे आपण पाहतोय की बंटीला 2 जीवनदान देणं किती एक डोक्याची चिंता किंवा डोक्याला मनस्ताप ठरणारं ठरतंय. षटकातील पुढचा चेंडू सागर, षटकारांची हॅट्रिक वर येतोय तो बंटी. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट, ओव्हर पिच डिलिव्हरी, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, धावाची संधी, मात्र मुदस्सीर दक्ष होता. कॉल केला गेला बंटीकडून वेट असा. परततोय पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज कडे, नॉन स्ट्राइक एंडला सुदैव निर्धाव. बहुत ही अच्छा थ्रो आया था नॉन स्ट्राइक के ऊपर, बहुत ही अच्छी फील्डिंग मिड ऑन के खिलाड़ी द्वारा. अब गेंदे शेष कितने हैं? 8 गेंदे शेष और जीतने के लिए 20 रनों की दरकार. 8 गेंदे और 20 रन. पुढचा चेंडू सागर. आता मात्र सुरेख चेंडू, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अंडाकृती आकार प्राप्त करतोय, चेंडू वळतोय सिल मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र तत्पूर्वी 1 धाव मिळते या फलंदाजाला आणि एका धावेने अशा पद्धतीनं इथे 4.5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफळ करताबाद 64 धावा. बिल्कुल. अब 7 गेंदे शेष और 7 गेंदों में 19 रनों की दरकार जीतने के लिए. बहुत ही जबरदस्त मुकाबला ये चलता हुआ पैंथर बॉयज वर्तक नगर और जॉली बॉयज मुंब्रा के बीच. ह्या चेंडूवर जर एखादा मोठा फटका लागला तर नक्कीच एक नवचेतना, एक नवसंजीवनी प्राप्त होईल ती फलंदाजी करणाऱ्या जॉली बॉयज मुंब्रा या संघाला. पाहिजे काय घडतंय, काय बिघडतंय. वातावरण गरम, क्रिकेट गरम. पुढचा चेंडू, आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा जो प्रयत्न होता तो असफल ठरतोय. निर्धाव चेंडूच्या हाताळणी सागर मार्फत. 6 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची गरज. बिल्कुल, बहुत ही अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छा कमबैक किया. देखो वो शफल क्रॉस होके खेलना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर गेंदों को पिच किया था और बहुत ही अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छा कमबैक. 2 छक्के लगने के बाद गेंदबाज सागर द्वारा. देखा सिर्फ 13 रन खर्च के इस ओवर में अब आखिरी 6 गेंदे शेष और 6 गेंदों में जीतने के लिए 19 रनों की दरकार रहेगी. 6 गेंदे और 19 रन. पहले 2 गेंदे बहुत महत्वपूर्ण है. 2 गेंदों में 2 बड़े शॉट आते तो बल्लेबाज के ऊपर का जो प्रेशर वो रिलीज हो जाएगा. नक्कीच इथे आपण पाहतोय आपल्या भारत राष्ट्राचा राष्ट्रीय खेळ आहे तो हॉकी, राज्यीय खेळ महाराष्ट्राचा तो कबड्डी. आणि इथे मात्र जे काही क्रिकेटचा संघर्ष, जे द्वंद्वयुद्ध पेटलंय, त्यामुळे नक्कीच क्रिकेट किती लोकप्रिय झालंय गल्ली ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे आपण नक्कीच ओळखू शकता, जाणू शकता. का क्रिकेटला एवढं महत्व येतंय, का क्रिकेटला एक वेगळं प्रेम दिलं जात आहे, का क्रिकेट दिवसेंदिवस अधिक प्रगत होत चाललंय, हे नक्कीच क्रीडा रसिकांना ध्यानात येतंय, लक्षात येतंय. काही घडू शकतं. मागच्याच महिन्यामध्ये एका ओव्हरमध्ये 49 धावा खर्च झाल्या होत्या भिवंडीच्या स्पर्धेमध्ये. एकही चेंडू न टाकता 10 धावा आल्या होत्या छत्रपती ट्रॉफी रोहिंजनच्या मैदानावर. सांबार्ले विरुद्ध कासारोडली संघ खेळताना ते घडलं होतं. बऱ्याचशा अशा घडामोडी आहेत क्रिकेटमध्ये की त्याच्या आठवणी अनंत टेवत राहतात आणि त्यामुळेच क्रिकेटचं हे दृढ प्रेम अधिक दृढ होत जातं. शेवटचा 6 संधी असतील, 6 चेंडू शिल्लक असतील आणि 19 धावांची ही गरज असेल विजयासाठी जॉली बॉयज मुंब्रा या संघाला. दोन्ही संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहेत. संघर्षमय सामना. अंतिम षटक, पहिला चेंडू, ब्युटिफुल टॉस, बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिड विकेटच्या मागे, जैसी गेंद वैसी नसीहत. रणजित षटकार. जिस प्रकार इस शॉट को फिनिश किया था, फुल टॉस गेंद थी, बहुत ही अच्छा स्ट्रोक. गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर सीधे 6 रन की, बहुत ही अच्छा स्ट्रोक. अब गेंदे शेष 5 और 5 गेंदों में 13 रनों की आवश्यकता जीतने के लिए. ये मुकाबला बहुत ही रोमांचक स्थिति में आता हुआ. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. सूत्र मांडलं जाते, गणित मांडलं जाते, कोड सामोरं आहे. 5 चेंडू मध्ये या 13 धावा पूर्ण होतील का? जॉली बॉयज मुंब्रा पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल का की रोखलं जाईल पॅन्थर बॉयज या संघामार्फत? आपण पाहू शकता कशा पद्धतीने चर्चा करताना आमचे सन्माननीय आयोजक आणि त्याचप्रमाणे सन्माननीय पाहुणे मंडळी. 5 चेंडू 13 धावा. मी रणजित स्मृती चषक 2018 तर्फे ठाणे सेशन कोर्टचे जज माननीय श्री BM पाटील यांचं हार्दिक स्वागत करते. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या व्यासपीठाची जी शोभा आहे आणि चषकाची जी शोभा आहे ती वाढवली. इथे आपण पाहतोय
एकच धावावर समाधान व्यक्त करतोय तो बंटी. एका धावेने धावफलक पुढे सरकताना पोहोचते ते एकंदरीत 71 पर. 12 धावांची गरज 4 चेंडूमध्ये. बिल्कुल. और बंटी 48 रन बना के खेल रहे, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी बंटी की. पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच बॅकलिपला वर घेऊन खेळण्याचा प्रयत्न. धावाची संधी, बंटीला बाद करण्याचं जाळं विणलं आणि बंटीची खेळी संपुष्टात. महत्वाचा घटक, महत्वाचा क्षण आणि बंटी सारखा मोहरा धावचीच्या स्वरूपात बाद. यस, पानी लेके जाना है. थँक्यू डीजे. नक्कीच हेमंत, ही चूक जॉली बॉईज मुंब्रा संघाला खूप महागात पडू शकते. कारण क्षमता होती तुमच्यामध्ये, एक दृढ शक्ती प्रबळ झाली होती, तुमचं आत्मबळ प्रबळ झालं होतं. तुम्ही 3 चेंडूमध्ये 12 धावा पूर्ण करू शकले असते. मात्र बंटीची खेळी ज्यावेळेस संपुष्टात आली, आता मात्र मानसिक दबाव वाढतोय तो मुंब्रा संघावर. आत्मबळ प्रबळ करतोय तो पॅन्थर बॉईज संघ. बिल्कुल, ये देख सकते हो आप रिप्ले में कि इस प्रकार रन लेने की कोशिश की थी और बहुत ही, ये देखा अपनी गेंद पिच भी थी, बहुत ही अच्छा थ्रो किया स्ट्राइक एंड के ऊपर और बहुत ही अच्छा गैदरिंग और विकेटों को लगाया. आउट किया बल्लेबाज बंटी को, जो खतरनाक साबित हो रहे थे. तीसरी बार बंटी को जीवनदान नहीं मिला. अब गेंदे शेष 3 और 3 गेंदों में 12 रनों की दरकार जीतने के लिए मुंब्रा टीम को. नवोदित खेळाडू आपण पाहतोय क्रमांक 5 वर जातोय हनीफ. स्ट्राईक जर मुदस्सीर किंवा बंटीकडे असते, चित्र थोडस स्वरूप थोडस पारडं जड असू शकलं असं ते मुंब्रा संघाचं. मात्र हनीफ हा नक्कीच एक नव्या उमेदीनं मैदानाच्या आत येतोय. पाहायचंय ती क्षमता त्याच्यामध्ये आहे का, ते सामर्थ्य त्याच्यामध्ये पेलण्याची शक्ती आहे का. बिल्कुल. अब हनीफ आते हुए बल्लेबाजी के लिए, हनीफ भी अच्छे बल्लेबाज माने जाते हैं, इसीलिए उनको भेजा गया है. 3 गेंदों में 12 रन की आवश्यकता जीतने के लिए. यहाँ से जो भी टीम जीतेगी संडे को, सुपर संडे को सुबह 9 बजे खेलेगी सुपर 8 में. देखना है कौन सी टीम आज क्वालिफाई होती है पहली टीम सुपर 8 के लिए. जॉली बॉयज मुंब्रा या फिर पैंथर बॉयज वर्तक नगर. 3 संधी, 3 चेंडू, 12 धावा. पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच हेलिकॉप्टर शॉटची निवड केली होती. चेंडूला ऑन दी राईज खेळला गेला. चेंडू वळतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्रक्षण, फक्त 1 धाव समाधान. स्ट्राइक मिळते ते मुदस्सीरला. बॉल ऑफ बैक ड्राइव, अपने फॉल्टो में फील्डिंग करने की कोशिश, लेकिन उनके ऊपर से गेंद चली गई थी. अब 2 गेंदें शेष और 2 गेंदों में 2 बड़े शॉट की आवश्यकता. 2 छक्के लगे यहाँ पे तो मैच फिनिश हो सकता है. 1 छक्का और 1 चौका लगा तो मैच सुपर ओव्हर में जाएगा. नक्कीच सर्व काही गोष्टी अजूनही शिल्लक आहेत. विकेटची हॅट्रिक शिल्लक आहे, चौकारांची हॅट्रिक शिल्लक आहे, त्यानंतर षटकारांची हॅट्रिक शिल्लक आहे, सुपर ओव्हर शिल्लक आहे, सुपर 50 देखील शिल्लक आहे. मात्र हा पहिला सामना ठरेल का सुपर ओव्हरचा, हा क्रीडा रसिक नक्कीच 100 प्रश्न विचारतात आम्हाला आणि ह्या दोन्ही संघांना की ह्या सामन्यामध्ये सुपर ओव्हर क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल का. हे प्रेम क्रिकेटचं अधिक दृढ होईल का आणि रणजित चषकला जीत झळाळ मिळालंय त्याचं स्वरूप आणखीन एक वेगळ्या ढंगामध्ये पाहायला मिळेल का. 2 चेंडू 11 धावा. आपण पाहतोय क्लोज फिल्डिंग. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, सरळ चेंडूला स्वंग करतोय गगनभेदी हवाई यात्रा करताना मिड विकेटच्या वरून जाणारा अमेझिंग रणजित षटकार. क्या बात है, क्या जबरदस्त शॉट. आखिरी वक्त में बुलडोज गेंद डाली थी. ये देखिए कैमरे में नॉन बुलडोज गेंद को क्या मुक्त तरह से पिक किया. गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. ये देखिए गेंद बाउंड्री के बाहर. अब 1 गेंद शेष और 1 गेंद में 5 रनों की दरकार जीतने के लिए. यहाँ से बाउंड्री आती है तो सुपर ओव्हर और छक्का आता है तो मुंब्रा टीम विन. नक्कीच इथे आपण पाहतोय की पॅन्थर बॉईजच्या नक्कीच इथे जबड्यातून जाऊन तो घास हिरावून घेतोय का जॉली बॉईज मुंब्रा संघ. नक्कीच प्रत्येकाच्या काळजाचे ठोके आम्हाला जाणवत आहेत स्पष्ट. ज्या कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी हा चेंडू डोळे बंद करून ऐकावा फक्त आमचा आवाज. बिल्कुल. 1 गेंद और क्लियर विकेट के लिए 5 रन की आवश्यकता. देखना है गोल्डन 6 लगती है कि नहीं इस
रणजी स्मृति ट्रॉफी 2018 में। काय घडतंय, काय बिघडतंय? जोरदार टाळणी आपण शुभेच्छा देऊया या शेवटच्या क्षणाला, या शेवटच्या सुपर बॉलला. एक चेंडू 5 धावांची गरज. सुपर ओव्हर पाहायला मिळेल की सुपर विक्ट्री? आणि मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आणि सुपर 6, सुपर विक्ट्री. जॉली बॉयज मुंब्रा, कॉंग्रॅच्युलेट. Golden 6. What amazing batting performance by Mudassir. यस, आपको लाइन में जाना है, आपको लाइन में जाना है हैंडशेक करने के लिए. लाइन में जाना है जॉली बॉयज मुंब्रा. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. एखाद्याच्या जबड्यातून कसा घास हिरावून घ्यावा हे दाखवून दिलं मुदस्सीर सारख्या एका अष्टपैलू खेळाडूने. आणि नक्कीच खरंच खूप खूप कौतुक, धन्यवाद. मी विनंती करतोय संजीव नाईक साहेबांना, आपण या दोन्ही संघांना नक्कीच शुभेच्छा द्याव्यात, एका कॉंग्रॅच्युलेट करावेत. कारण जिद्दीचं क्रिकेट पाहायला मिळालं, एक संघर्षपूर्ण सामना मिळाला पाहायला सर्व क्रीडा रसिकांना. डोळ्यांचं पाडणं फिरणारा सामना, असाच जर सामना फायनल मध्ये पाहायला मिळाला तर नक्कीच या